तोडताना आम्ही चवळीची भाजी एवढीशीच भेटली आणि आता बहुत सारी होती, पण आता कचरा वापला आहे दुसरा आहे तर थोडीशी दिसत नाही. तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नव्या ब्लॉगमध्ये. तर आता मी वावरात आलो आणि आता सकाळपासून म्हणजे आता ऊन निघली आहे. पहा सूर्य किती म्हणजे चेहऱ्यावर उजेड येत आहे आणि सूर्य पहा गाईस, सूर्य निघला आहे. एक नंबर सूर्याचा उजेड आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि पूर्ण वावर हिरवा गार झाला आणि रोवणा पण चालू आहे. तर आज आम्ही आलो स्पेशली चवळीची भाजी तोडासाठी. तर गाडी आपल्याला ठेवायला थोडीशी प्रॉब्लेम आली, कारण तर गाडीचा स्टँड म्हणजे अंदरच जात होता, कारण तर आपला पुरा चिखल झाला आहे म्हणून. तोडताना आम्ही चवळीची भाजी एवढीशीच भेटली आणि आता बहुत सारी होती, पण आता कचरा वापला आहे दुसरा आहे तर थोडीशी दिसत नाही आपल्याला. तर येतही कोणती कोणती होतं ओळखत नाही बरोबर. आणि ओंताईन एवढी मोठी तोडलं नाही, तर अजून तोडून थोडीशी येतं पाहून एवढा कचरा आहे, कारण हे आम्ही मागसर टाकलून होतून येतं. तर आता पाऊस आला आणि आता वापली तर इकडं तिकडं वापली आहे, आता बरोबर नाही वापली. तर जेवढी भेटते तेवढी तोडून आणि पाहूनच भाजी होते का नाही. तर आता आमची एवढी पिशवीभर भाजी तोडून झाली आणि एवढी कोवडी कोवडी होती म्हणजे असा खुडला का बस तुटूनच जात होती. तर अजून यातली साफ करायची बाकी आहे, म्हणजे बारीक बारीक खुडायची आहे. तर ते तर आपण घरी जाऊनच करून. आता थोडासा रोवणा चालूच आहे आपला, 2-3 दिवस झाले रोवणा चालू आहे. तर रोवणा पाहून येऊन आणि मग जाऊन घरी. आणि मोसम तर एक नंबर झाला आहे. पाऊस येत होता बारीक बारीक, पण आता काही पाऊस वगैरे नाही येत आहे. रोवणा आहे आपला, म्हणजे 2-3 दिवस झाला रोवून झाला आहे, पण थोडासा पिवळा दिसत आहे. पण काही दिवसातच म्हणजे नाही का हिरवा पडून जाईल. म्हणजे आता पाऊस तर येतच आहे रोजच, आणि खतबीत दिला थोडासा तर त्याच्यानंतर तर पिवळाचा हिरवा होईलच. आणि तिकडेचा रोवला काल, तर तो तर रोवल्याबरोबर हिरवा दिसत होता. तर हा पण दिसेल आता 2-3 दिवसानंतर, पाहू आता समजेलच. आता एकीमध्ये एक 10 यावर मग माणसाला फरक पडते. तर आता मी भट्टीच्या वरती आलो आणि येथून पागायस किती सुंदर नजारा दिसत आहे. म्हणजे चारही साईडला पूर्ण हिरवा हिरवा. आणि आमचा रोवण्या आणि तिथं बाया भरपूर साऱ्या रोवत होत्या आपल्या वावरात. म्हणजे 30 बाया रोवत आहेत रोवणा. तर ते पाहून म्हणजे एक नंबर वाटत होता आणि सर्वीकडे हिरवंगार. आणि मी आता भट्टीवर आहो आणि माझ्यासमोर पण भट्टी आहे आणि तिकडं रोवणं चालूच आहे आपला तिकडं. आता म्हणजे टाईम झालाच आहे आणि रोवण्याची बांधी पण आता संपलीच आहे. तेवढ्या मोठ्या म्हणजे 30 बाया आहेत आपल्याकडे. आणि त्या आता आपल्या गावी जातील म्हणजे ट्रॅक्टरनं. तर हा ट्रॅक्टर आहे आपला आणून ठेवलाच आहे. आणि ड्रायव्हर भाऊ गेले होते थोडेसे आंघोळ धुवासाठी, तर गाडी घेऊन येतात आता आणि मग ते त्यांना नेऊन देतील. तर आपला हा ट्रॅक्टर किती म्हणजे मोठा दिसत आहे, असा कॅमेरात नाही येत आहे. आता मी आणि आदर्श घराच्या वरती आलो म्हणजे घरी आल्यावर. तर आदर्श इकडं हॉटस्पॉट देत आहे मला व्हिडिओ अपलोड करायसाठी, आणि मी ब्लॉग बनवत आहोत. तर थोडंसं चेहरा लपत होता. आणि उद्या आपल्याला जायचं आहे सकाळी सुटून भोपाळला निघायचं आहे. तर सर्वात आधी नागपूरला जाऊन, आणि नागपूरवरून झाल्यावर भोपाळची ट्रेन आहे 11:30 वाजताची नागपूरवरून, आणि 6:45ला पोहोचून जाईल. तर तो तुम्ही ब्लॉग पाहायला विसरू नका. आता पहिल्यांदा मी एका राज्याच्या बाहेर जात आहे, तर मला पण पहिला एक्सपिरियन्स होणार आहे. तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करीन. आणि आत्ताचा व्ह्यू म्हणजे गावातला व्ह्यू पहा, शांत शांत मोसम आहे. आज तर आमचं थोडंसं रोवणं राहिला होता. आता तर म्हणजे एक वावर पूर्ण संपलाच आहे, म्हणजे आजच्यानं पूर्ण एक झाला वावर. पण त्याच्या जवळ एक लागून आहे, तिथं काही दिवस लागेल रोवणा. पण पाऊस म्हणजे येत आहे, दिवसभर येत आहे पाऊस, पण तेवढा काही रोवण्यापुरती होत नाही, थोडंच येत आहे. तर त्याचमुळे उद्या पाहून रोवणा होते का नाही, तर उद्या जाऊन पाहून वावरात नाही. उद्या तर मी जाणार आहो गाईज गावला. तर उद्या तर तिकडचाच ब्लॉग येईल, आठवलाच नाही म्हणून. हसत आहे आपला इकडं मोबाईल पाहत हसत आहे. तर आतापर्यंत तर मी व्हिडिओज अपलोड करत होतो आणि मोसमचा एन्जॉय करत होतो, कारण एवढा सुंदर मोसम आणि व्हिडिओ क्वालिटी पण थोडी चांगली येत होती. आता संध्याकाळच झाली आहे आणि आपल्याला पॅकिंग वगैरे करायची आहे. तर आज पॅकिंग वगैरे करतो आणि तुम्हाला भेटतो उद्या सकाळी. तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नसेल असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय भारत, बाय.